नमस्कार. महाराष्ट्र देशामध्ये मी श्याम पाटील. आज आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये. सध्या विद्यापीठाच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जोरदार वादंग उठलेला आहे. या वादंगाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची नेमकी मतं काय आहेत, बाहेरच्या राजकीय संघटना जो हस्तक्षेप करतायत किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची जी शक्यता आहे, त्या शक्यतेवर विद्यार्थ्यांची मतं काय आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहे कोमल अवताडे. 2017 मध्ये असं डिसाईड झालं सगळ्यांच्या मते युनिव्हर्सिटीमधील हिस्ट्री गार्डनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा. तर मग तेव्हा 2 वर्षापूर्वी आधी कुणी विरोध नाही केला. एकदा 20 लाख अन्नांची तो कुलगुरूंकडे तसंच पडलेला आहे. सगळं झालेलं असताना जर तुम्हाला जागेची परमिशन भेटलेली आहे, जर तुम्हाला निधी आलाय, मग तुम्ही वाट कशाची पाहताय पुतळा बांधण्यासाठी? आणि आता सगळं झालंय, 2 वर्ष उलटून गेली हा ठराव मंजूर व्हायला, आणि आता कसे तुम्हाला जाग येतात नेमका या सिनेटच्या निवडणुकीच्या वेळेसच की पुतळा बांधायचा नाही वगैरे वगैरे? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की पुतळा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? अर्थात पुतळा झाला पाहिजे, कारण 2 वर्षापूर्वीच ठराव मंजूर नाही व्हायचा विषयच येत नाही. बरं, पुतळ्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा आहे? पुतळ्यामुळे आता युनिव्हर्सिटीच्या परिसरात छत्रपती शिवरायांचा पुतळा आला, तर आता आपण बघतो की आता हॉस्टेलच्या 2 पोरांनी आत्महत्या केल्यात. का केल्यात? यांना आपल्या महाराष्ट्र भूमीत थोर महापुरुष होऊन गेलेत, पण यांचे विचार, यांचे आचार आम्ही आज विसरलेलो आहे. त्याची आता गरज आहे. जेव्हा मी जेव्हा बोलते तेव्हा मी एकटी नसून मी कितीतरी माझ्यासारख्या असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व इथे करत असते. आणि मग मला असं वाटतं, जेव्हा पण मी अशी उदास होते, खूप असं काहीतरी एकदम निराश होते, तेव्हा मी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाते आणि नतमस्तक होते. जेव्हा अजूनही मी क्रांती चौकला जाते, एकदा जाते, थोडंसं बघते, खूप भारी वाटतं. निराश जरी असलं तरी ते वातावरण पूर्ण बदलून जातं, कारण त्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि ही गोष्ट कुणापासूनच लपलेली नाही की त्यांचं नाव घेतलं तर आमची छाती अभिमानानं फुलते, आमच्या अंगातलं रक्त आपोआप सळसळायला लागतं. या सगळ्या गोष्टी कुणी अमान्य करूच शकत नाही. आणि आज ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जर छत्रपती शिवरायांचं वातावरण इथे असलं किंवा जर ते पोरं 5 मिनिटं जाऊन ते सानिध्यात बसले, तर निश्चितच पोरं हे असल्या वळणाला न जाता त्यांच्यामध्ये निश्चितच प्रगती होईल. बरं, एवढं सगळं आहे, मग पुतळ्याला विरोध का होतोय? पुतळ्याला विरोध निवडणुका वगैरे आणि समाजामध्ये जाणून बुजून मराठा दलित वाद करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण हे काम तसं होऊ शकतं, पण राजकारणी नुसतंच म्हणता आम्ही करतोय, पण ते करत नाहीत, कारण त्यांना त्यांची राजकारणाची पोळी भाजून घ्यायची. मुळात पॅन्थर संघटनेनेच फक्त विरोध केलेला आहे. बाकीच्या 2 दलित संघटनेने, इव्हन RIP संघटनेनं सुद्धा छत्रपती शिवरायांचा अर्ध मूर्ती आकाराचा पुतळा नेऊन कुलगुरूंच्या दलनामध्ये बसवला होता. म्हणजे स्पष्ट आहे सगळ्यांसोबत, मराठा दलित वाद नाहीच आहे. हे फक्त यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी, यांचं राजकीय राजकारण करण्यासाठी या विद्यापीठामध्ये असंतोषाचं वातावरण पसरवतं. तुमचं नाव सांगा आणि मी प्रमोद अडसुळे. आणि जे काही विद्यापीठामध्ये आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, एकूणच पाहिलं तर विद्यापीठाचा इतिहास हा असा नाही आहे. म्हणजे जवळपास विद्यापीठ नामांतराची जी काही चळवळ झाली ती फार रक्तरंजित प्रकाराने झाली. आणि आजचं जे काही वातावरण विद्यापीठामध्ये आहे तेही जवळपास राजकीय दृष्ट्या ढवळून निघालेले. म्हणजे एका अर्थानं आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचे आंदोलन इथं होणं अपेक्षित असतं, मात्र आज विद्यापीठामध्ये असं झालंय की बाहेरच्या राजकीय संघटना येतात, इथं उच्छाद मांडतात आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करायला सध्या हे सगळं वातावरण या प्रकारचं निर्माण झालेलं आहे. आज पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं हे राजकारण गेल्या 2 वर्षापूर्वी कुलगुरूंनी MC मध्ये जो प्रस्ताव दाखल केला आणि 45 लाखाचा निधी मंजूर केला, आणि कुलगुरूंनी असं सांगितलं की आपण शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवायला काही अडचण नाहीये आणि आपण तो बसवायला पाहिजे. मात्र काही संघटनांनी विरोध केला आणि या विरोधाचं रूपांतर असं झालं की ह्या संघर्षामध्ये झालं. उद्या मराठा क्रांती मोर्चा विद्यापीठामध्ये येत आहे आणि या मोर्चाला विद्यापीठाने कुलगुरूंनी सांगितले की हे मोर्चे गेटवरती अडवा. आणि उद्या विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले, तुम्ही विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर काढणार आहात का? असं कसं गेटच्या बाहेर मोर्चे जाऊ शकता? तुम्ही निर्णय घेतानाच योग्य ते निर्णय का नाहीत घेत? याच्यामुळे विद्यार्थ्यांचं किती नुकसान होत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा नाही बसवा, विद्यार्थ्यांना पुतळ्याचं इथं आवश्यकता नाही, तर शैक्षणिक सोयी सुविधा किती मिळत आहेत हे बघा. हॉस्टेलला जाऊन बघा तुम्ही काय परिस्थिती आहे, विद्यार्थी कसे राहत आहेत, तिकडे कोणाचं लक्ष नाहीये आणि आले पुतळ्याचं राजकारण घेऊन. अरे गरज नाहीये ना.
बाबासाहेबांच्या नावाने हे विद्यापीठ आहे. इथं बाबासाहेबांच्या सगळे आदर्श घेऊन या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि या विद्यापीठातले विद्यार्थी हे भविष्य घडवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात जगभरात या ठिकाणाहून जातात आणि त्यांना हे असे राजकीय छंद लोक येतात आणि सगळं वातावरण ढवळून टाकतात. हे अतिशय खेदजनक आहे. तुम्ही तर मला एक म्हणजे यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल बोलायचंय. आताच यांनी सांगितलं की विद्यापीठामध्ये म्हणजे बरेच असं वातावरण आहे, वसतिगृह वगैरे ठीक नाहीयेत. तर मी सांगू इच्छिते, आता पण कुलगुरूकडे 140 कोटी रुपये आहेत. तर मग ते सगळे सोडून तुम्ही 45 लाखात असा कुठला मोठा विकास क्रांती करणार आहात? नाही, आज आपण जर पाहिलं विद्यापीठाकडे पैसा भरपूर आहे, नाही असं नाही. राज्य शासन किंवा विद्यापीठाचा राहिला स्वतंत्र प्रश्न शिवाजी अर्थसंकल्प महाराजांच्या असतो. पुतळ्याचा, शिवाजी महाराजांचा पुतळा जरी आज बसवला, माझा विरोध नाहीये. मात्र मी एक गोष्ट सांगू शकतो की जर आज शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, उद्या एक जण येतो महात्मा गांधीचा बसवा, परवा एक जण म्हणतो अण्णाभाऊ साठेंचा बसवा, तेरवा एक जण येतो. अरे काय म्हणजे इथं मग एक काम करा ना, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळाही बसवा, आमचा विरोध नाही. पण इथं एक काय करा, सगळं पार्क गार्डनच तयार करा आणि सगळ्या समाजाचे सगळ्यांचे पुतळे उभा करा. आमचं काहीच म्हणणं नाही, पण शैक्षणिक सुविधा ज्या प्रमाणात द्यायला पाहिजेत आणि त्या तसंच लक्ष कुलगुरूंनी आणि प्रशासकीय इमारतीमधल्या बसणाऱ्या लोकांनी जर नाही दिलं तर त्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. आणि विद्यार्थी उद्या जर मेन बिल्डिंग पुढे गेले आणि त्यांनी जर आंदोलन केलं तर त्यांनाही गेटच्या बाहेर काढणार आहात का तुम्ही? हे सगळं राजकारण हे संघटनेच्या दबावाखाली सुरू आहे आणि कुलगुरू हे संघटनेच्या दबावाखाली काम करत आहेत. कुलगुरूंनी त्यांचा स्वाभिमान जर जागा असेल तर त्यांनी खंबीरपणे प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक निर्णयाला खंबीरपणे उभा टाकलं पाहिजे. ते जर निर्णय फिरवत असतील तर हे विद्यापीठासाठी विद्यार्थी आता आपण असेच पुतळे उभा करायचे का? उद्या कुणी महात्मा गांधींचा म्हणेल असा विरोध आपण त्या क्षणी का नाही केला जेव्हा हा ठराव सुरू होता, तेव्हा रस्त्यावर यायचं. ठराव हा व्यवस्थापन परिषदेमध्ये होत असतो. तिथं आपल्याला विद्यार्थ्याला किंवा सामान्य बरं विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही याच्यामध्ये. बरं ठीक आहे, राजकर्त्यांनी हे सगळं केलंय, मग ते त्यावेळी ऑब्जेक्शन घेऊ शकत होते, मग त्यांना आताच कसे शुद्ध ते सांगू शकतात. आता ही गोष्ट स्वाभिमानावर आलेत. स्वाभिमानावर हे भावनिकतेचं राजकारण खेळतात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सगळ्या गोष्टीचं नुकसान होऊन जातं. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव कोमल पोळ आणि मला असं वाटतं की आम्ही सर्वजण शिवाजी महाराजांवर, प्रत्येक महापुरुषावर भरभरून प्रेम करतो, अगदी मनापासून मनापर्यंत. परंतु शिवाजी महाराजांच्या नावानं जे विद्यापीठामध्ये वसतिगृह उभारले, मुळात आज त्याची परिस्थिती काय आहे? आज तिथले विद्यार्थी कशा अवस्थेत राहत आहेत? अरे एका रूममध्ये 10-10, 8-8 मुलं कोंबतायत. म्हणजे कशा प्रकारे आज परिस्थिती आहे? शिवाजी महाराजांच्या नावानं पुतळे उभे करा, त्यांचे पुतळे उभे करा, वाचनालय उभे करा, आमचा काही त्याला हरकत नाहीये. परंतु ते करत असताना विचारांची पेरणी करणं कुठेतरी मला गरजेचं वाटायला लागतं. परंतु विद्यापीठामध्ये आज ते होताना दिसत नाही. आज या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतंय की पुतळ्यांवरून राजकारण आज या ठिकाणी केलं जात आहे आणि राजकीय पक्ष आपली राजकारणाची पोळी या ठिकाणी भासतायत. भान जरासं राहू द्या रे. जे हात उस्तुकलेले केवळ मोर्चा आणि आंदोलनाला, रोखा ते लावा विद्यापीठाच्या प्रगतीला. अरे हे बंद करा उत्पात, थांबवा आपलाच घात, सामर्थ्यानं जावं व्यर्थ, काहीचा अर्थही येऊ द्या रे. हे विद्यापीठ आपलंय याचं भान जरासं राहू द्या रे, जरासं राहू द्या रे. छान. दादा, मोर्चे विद्यापीठात हा पहिलाच मोर्चा येऊन धडकणार आहेत का? आतापर्यंत आंदोलन झाली नाहीत का? आताच आपल्याच विद्यार्थी मित्र FB वर पोस्ट करत फिरतात की येथे एक शेटर टाकून द्या म्हणे, आंदोलनाचं भाडं तरी येत जाईल. म्हणजे एक झालं की एक आंदोलन उठत राहतात, तेव्हा विद्यार्थी आवाज का नाही उठवत? तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही त्याचा. आता पुतळ्याचा विषय आला तर तुम्हाला विद्यापीठाची प्रगती सुचते. मग एवढा दिवस कुठे होतं तुमचं प्रगती? कुठे होतं तुमचं विद्यापीठ? एक मिनिट यांना बोलायचंय. तुमचं माझं नाव संदेश जाधव. यांनी आताच प्रश्न उपस्थित केला की या अगोदर इथे आंदोलनं धडकले नव्हते का? इथे आंदोलनं धडकले होते, पण ज्याच्या त्याच्या हक्कासाठी. इथे पुतळ्यांवर राजकारण होतंय, हा मोठा प्रश्न. इथे उद्या सगळे किती पुतळे उभारायचे आणि पुतळ्यांची इथे पुतळे उभारून सगळ्यांचे विचार हे पुतळ्यांसारखेच कोमजलेत विचार. हे फक्त नाही, ऐका, इथं नाही, इथं विद्यापीठात इतरांच्या ऐका, विद्यापीठात इतरांच्या पुतळ्यांची गरज नाही, इथं विचारांची गरज आहे. दोन पुतळ्याचा कुठं प्रश्न येतो? ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे त्यांचा पुतळा तिथं असतो. शिवाजी विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहेच ना. कोण नाही म्हणतं? त्या विद्यापीठात ज्यांचं नाव आहे त्या नावाने विद्यापीठ. मला एक बोलायचंय सर, एक मिनिट. शिवाजी विद्यापीठात जर तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला की तिथं बाबासाहेबांचा पुतळा बसवा, तिथं बसवणार नाही, कारण की हे जातीवादी राजकारण आहे. इथं जातीयताच राजकारण खेळायचं आहे, हे भावनिकता. इथं फक्त भावना पेटवून द्यायच्या आहे, हे मला बोलायचं इथं. आणि विशिष्ट इथं शिवाजी महाराजांचं वसतिगृह आहे, तिथं ते बघा ना जाऊन.
जाऊन तिथं स्वच्छतागृह व्यवस्थित नाहीये, एका रूम मध्ये तिथं 8-8 जण कोंबताय, हे पण बघा तिथं जाऊन. त्या वसतिगृहाला नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे सध्या नाव. मग ते नाव आहे तर त्याला तुम्ही काय म्हणजे त्याची स्थिती सुधारा ना जरा तुम्ही. तिथं ही स्थिती काय कशामुळे निर्माण झाली हे म्हणतात. आता 140 कोटी त्यांच्याकडे आहे, हे त्यांना अक्कल पाहिजे लावायला. हे त्यांनी लावायला पाहिजे व्यवस्थित. पैसे कुठं लावायचे, हे 45 लाख इथं शिक्षण व्यवस्थेत लावू शकले असते. इथं नाही शिकवायला. इलिजिबल माणसं इथं लावा तुम्ही शिक्षणाला. इथं शिक्षणात इथं जे स्टुडंट आहे ना त्यांचं भवितव्य तुम्ही धोक्यात घालताय. भवितव्य त्यांचं वाया चाललंय अशा. विद्यापीठाला माझं नाव विष्णू पांडुरंग सुरवसे आणि विद्यापीठाला आजच्या स्थितीमध्ये 250 प्राध्यापक असे परमनंट नाही येतं आणि अशा 250 प्राध्यापक जर का आज असती तर आज या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थिती कशा पद्धतीची असते यातून आपल्याला हे दिसतंय की विद्यार्थ्यांची आजची शैक्षणिक जी काही म्हणजे जी त्यांचा दर्जा खालवणार आहे याला जबाबदार कोण आहे. या जे काही चांगले प्रश्न आहेत, जे शैक्षणिकतेसाठी जे प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष न देता या अशा वादग्रस्त मुद्द्यांकडे जास्त लक्ष दिलं जातं. मला हे म्हणायचं नाहीये की विद्यापीठात पुतळा बसेल किंवा नाही, तो वरती समितीमध्ये जे काही मान्य होईल त्या पद्धतीनं व्हायलाच हवं. परंतु जी काय नाही व्हायलाच हवं मी ते म्हटलं. परंतु आजच्या स्थितीमध्ये जे काही आता पाहतोय की सिनेटची जी काही निवडणूक आलेली आहे, या सिनेटच्या निवडणुकीसाठी ही पूर्णतः खेळी चालवली गेली आहे. यातून विद्यार्थ्यांचं एक गटतट पडणार आणि यातून जातीवाद धर्मवाद फोफावला जाणार आणि विद्यार्थ्यांमधून गटतट पडल्यामुळं यांना निवडणुकीसाठी हे जे काही हे वातावरण आहे हे त्यांच्यासाठी खूप सुटेबल करण्यासाठी हे सगळं काही त्यांचं चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का यांना स्वतःच्या एक भल्यासाठी हे चालू आहे, याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना यांच्या अंतर्गत या पुतळ्याच्या राजकारणामध्ये कुठलाही मला तरी वाटत नाही इंटरेस्ट आहे. काही विद्यार्थी हे विद्यार्थी कमी आणि राणी जास्त आहेत. त्याला एक सांगायची गोष्ट म्हणजे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून कुठला तरी समाज एक स्वतःचं जर का हक्क गाजवत आहे असं जर का असेल तर त्या गोष्टीचंही आपण समर्थन नाही केलं पाहिजे. आपण फक्त महामानवाच्या या विद्यापीठामध्ये, महामानवाच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठामध्ये आपण विद्यार्थी आहोत आणि त्यांचे विचार हे महत्वाचे आहेत. या ठिकाणी जातीयवाद आणि धर्मवादाला कुठलाही थारा नसलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं नाव सांगा. मी बोलतो आता शांतरा सगळ्या. मी एडिट करा नंतर. मी गणेश पोकळे. विद्यापीठाची एक प्रोसिजर असते, त्याला एक सिनेट मेंबर असतं आणि विद्यापीठाचे कुलगुरू हे प्रमुख असतात. तर कुठलाही डिसिजन त्यांच्या म्हणण्यानुसारच होतो आणि सिनेट म्हणण्यानुसार होतो. तर 2014ला अर्थसंकल्प ज्यावेळेस पारित झाला त्याच्यानंतर तो सँक्शन झाला. 25 लाख रुपये या स्मारकासाठी आले. त्याच्यानंतर प्लस 20 लाख आले, असे 45 लाख रुपये सँक्शन झाले. टेंडरिंग बाकी. परंतु कुठल्याही एखाद्या विभागाचा, एखाद्या रोडचा, एखाद्या सभागृहाचा असं जर निधी वळवा म्हणला आम्ही तर ही झाली अनैतिक गोष्ट. ही अनैतिक होती, ही चुकीची एकदम, याच्यावर अन्याय झाला पाहिजे. पण जी तरतूद झाली ज्याच्यासाठी झाली त्याच्यासाठी ती व्हायला पाहिजे, तो पैसे खर्च व्हायला पाहिजे. हे कोणाचंही मत असू शकतो. त्याच्यामुळे ते स्मारकासाठी पैसे आले तेवढेच खर्चा. 45 कोटीत फक्त स्मारकच झालं, बाकी कुठे ठेवायची जागा एवढी जरी नाही झाली 45 लाखामध्ये तरी हरकत नाही. त्याच्यानंतर ती पुढच्या अर्थसंकल्पात करा. विरोध कुठल्याच गोष्टीला नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक विभागात प्रत्येक कार्यक्रमात एक बाबासाहेबांचा आणि एक शिवाजी महाराजांचा एक फोटो लावतात. हे फक्त दाखवण्यासाठी असतो का? मग ह्या 2 लोकांचे आहेत ना फोटो याच्यासाठी ठेवले असतात की मराठा समाज आणि ह्या बहुजन समाज एकत्र करण्यासाठी हे 2 लोक पुढे असायला पाहिजेत. तर त्यांचे फोटो प्रत्येक वेळी ठेवता तुम्ही, तर त्यांचे स्मारक बांधा तुम्ही दोघांचे. बरं, बाबासाहेबांचे 2 पुतळे इथं आहेत. याच्यानंतर एकही मराठा संघटना अशी म्हणली का बाबा, किंवा कुठल्याही संघटना अशी म्हणली का बाबासाहेबांचे एक पुतळा असताना दुसरा पुतळा कशाला घ्या आणि दुसऱ्याच्या मग जे निधी आलाय तो विकासात खर्च करा. त्यावेळेस कुठलंच कोणी बोललेलं नाही. आणि आपल्याला काय मत नाही त्याच्याविषयी मांडू शकतो, 2 बांधा किंवा तिसरा बांधा, त्याच्याबद्दल हरकत नाही आपली. पण हा जातीय द्वेषातून विरोध करण्यात काय अर्थ नसतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अर्थसंकल्प पारित होतो ना त्यावेळेस आपल्यासारखे बुबळ तिथे नसतात, खूप विद्वान लोक असतात तिथे आणि त्यांनी तो अर्थसंकल्प पारित केला असतो. तो सँक्शन होतो, टेंडरिंग होतं आणि त्याच्यानंतर रोड होतो. अर्धा टेंडर राहिलेले आहे रोडचं, तो फक्त वाय पॉईंट पर्यंत आले. टेंडर बाकी आहे म्हणून तिथपर्यंत रोड आला नाही. रोडचे पैसे बाकी आले. तर टेंडरिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम होत नाही. पण याला सगळे पैसे आलेत, सगळे पैसे जमा आहेत. ते फक्त टेंडरिंग देऊन काम पूर्ण करणं एवढंच आहे आणि ते पूर्णत्वास येणं गरजेचं आहे. याच्यात अनैतिक काहीच नाही, नैतिक गोष्ट आहे. म्हणजे कोणाचा आपण निधी वळवलाय आणि तो विकास करतो असं नाही. निधी वळवल्याच नंतर तुम्ही म्हणू शकता हा निधी ना विकासाला आलाय, हा स्मारकात नाही घालवायचा. बरोबर. पण हा निधीच त्यासाठी जर आला असेल तर तो वळवू शकत नाही. मग तुम्ही बदमाशीत म्हणायचं. तुम्ही बदमाशी सगळे. विकास कामासाठी निधी आलाय, 300 कोटी आणलेत. या 45 लाखात काहीच होऊ शकत नाही. विद्यापीठाचा अर्थ संकल्प हा 300 कोटी रुपयाचा आहे.
या 300 कोटी 45 लाख जर मायनस केले तर त्याच्यामध्ये किती विकास होऊ शकतो? करा तुम्ही, हरकत नाही. आणि आमचा पाठिंबा त्याला, विकास झाला पाहिजे. आणि हे 2 महापुरुषांचे पुतळे बांधले ना, असा कोणीच महापौर इथं माणूस नाही की तो म्हणून तिसऱ्याच पुतळा बांधा. हे सांगतो तुम्हाला मी. असं कोणीच नसते, येडे नसते सगळे, याचा बांधा त्याचा बांधा. ही फार भाबडी गोष्ट आहे. मला तरी जाते वाटतं दोषी सगळ्याला भेटतं सगळे इथं. वैचारिक पातळी 21 वर्ष पोर आहेत ना, खूप लढलेले आहेत, खूप चांगले बोलतात तिथं. मूर्ख कोण नाही. हे 2 लोकच फक्त दाखवण्यापुरते फोटो बांधू नका, स्मारक बांधा. आणि टेंडरिंग झालेली, सँक्शन झालेली, प्रशासकीय बाब आहे ती. सगळे नैतिक आहे, अनैतिक काही नाही. संपला विषय. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं जर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे जर डेव्हलपमेंट होत असेल विद्यापीठाची तर नक्कीच बांधावा. पण ते लोक हे विचारतात की शिवाजी महाराजाचा प्रस्ताव आत्ताचा आहे, म्हणजे 2000 मला वाटतं 14चा आहे. आणि इथे जर्नलिझमचा स्टुडिओचा जो प्रस्ताव आहे तो 2008चा आधीचा आहे. आणि त्याचे सुद्धा 10 कोटी रुपये आले होते. हे यांना दिसत नाहीये की त्या स्टुडिओमुळं हजारो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. त्या स्टुडिओची का मागणी होत नाही? एवढ्या दिवसापासून जर तो पैसा आला असेल तर तुम्ही का स्टुडिओ बांधत नाही? तुम्ही का प्राध्यापकाच्या जागा भरत नाही? शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून जर प्राध्यापक आणि चांगले शैक्षणिक संस्था जर निर्माण होत असतील तर नक्कीच त्यांनी शिवाजीचा पुतळाच बांधत बसावा. त्यांनी मगाशी उल्लेख केला कोमलनी की 2 विद्यार्थ्याच्या आत्महत्या झाल्या आहेत शिवाजी महाराजांच्यामुळे. तर अजिबात नाही, ते चुकीचं बोलले. शिवाजी महाराजांच्यामुळे 2 विद्यार्थ्याच्या आत्महत्या ज्या आहेत त्या झालेल्या नाहीत. ते असंच म्हणले. शिवाजी महाराजांच्या हॉस्टेलमध्ये 2 आत्महत्या झाल्या, त्याला वेगळी कारणं होती. त्या हॉस्टेलमध्ये 10-10, 8-10 विद्यार्थी जे आहेत ते तिथे राहत आहेत. आणि त्या हॉस्टेलला इंजिनियरनी सांगितलं की याची डेट संपली, तिथे नवीन बांधा. मग ह्याच बजेटमध्ये जर आपण शिवाजी महाराजांच्या हॉस्टेलचा जर पुतळा कदाचित हे हॉस्टेल बांधलं तर ते सगळ्यात चांगलं होईल. शिवाजी महाराजांचे पुतळे बांधून डेव्हलपमेंट नाही. मी उद्या म्हणतो मग नथुराम गोडसेचा सुद्धा पुतळा बांधणार का तुम्ही? बांधायलाच पाहिजे. महात्मा गांधीचा सुद्धा बांधायला पाहिजे. कसे निघत नाही हो. आणि यांनी पुतळा म्हणलं की 2 पुतळे आहेत बाबासाहेबांचे. यांच्या माहितीच तो एक जो पुतळा आहे तो महानगरपालिकेचा आहे साहेब, तो विद्यापीठाचा पुतळा नाही. हे तुम्ही चुकीचं आहे. म्हणून बसवतो आता छत्रपती मग महानगरपालिकेच्या याच्यात जा ना, क्रांती चौकचा पुतळा आहे तिकडे जा तुम्ही. तुम्हाला शिवाजी महाराज फक्त 17 तारखेला धूळ पुसण्यासाठीच क्रांती चौक मध्ये दिसतात ना, तेवढंच करा तुम्ही. तू रोज जाऊन धूळ साफ करतो का? मी तिथले तेच आम्ही काय करतो मी ते? तेच मग म्हणतोय. तुम्ही मला आंबेडकरांच्या म्हणायचं आहे पुतळ्याची की किती काळजी शिवाजी घेता? बाबासाहेबांचे बांधू नका आणि कोणत्याच सर्वात पहिले शिवाजी महाराजांचा पुतळा महत्वाचा नाहीये, त्यांचा विचारसरणी महत्वाची. कुठलेच पुतळे त्यांचे बांधू विचार आपण डोक्यात घेतोय का हे यांना विचारावं असं वाटतंय मला. हा, आणि एक गोष्ट आताच हे एवढं सगळं बोलून गेले की यांचा पण बांधा त्यांचा पण बांधा. मुळात हे निर्णय घेणारे आपण कुणीच नाहीये. आणि आपली एवढी अल्पबुद्धी आहे ना, आपलं म्हणजे आपण बोलून जातो काही पण त्याच्यात काही तथ्य नसतं. आणि यांनी किती जरी कोणाच्या नावाचे बोबाटे गेलेत ना आपलं अल्पबुद्धी असेल तर तुम्ही सुद्धा मोर्चात जाऊ नका. तुम्ही सुद्धा घरीच राहा, विद्यापीठातच जा. तुमचं डिपार्टमेंट बघा. तुमची अल्पबुद्धी तुम्ही कशाला जाता तिथे मोर्चे घेऊन? नाही आता मी अजिबात नाही. अल्पबुद्धी असेल तर तुम्ही विद्यापीठात येऊ सतीश, शकत मला नाही. काय म्हणायचं माहितीये का, जे काही राजकारण विद्यापीठात झालं याच्यावरून जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना सुद्धा निलंबन त्यांचं झालेलं आहे. ते तडकाफडकी झालेलं काय. आणि हे राजकारण एवढं ढवळून निघालं, याचा सगळा काही जो आहे ना तो संघटनेचा दबाव आहे. म्हणजे आज एक संघटना जर एखादी मागणी घेऊन आली की दुसरी संघटना दुसऱ्या क्षणाला तिथं विरोधासाठी बसलेली असते. म्हणजे इथं फक्त आणि फक्त संघटनेचंच चालतं. कुलगुरूंचं का नाही चालत आहे? कुलगुरूंनी स्वतःचे निर्णय हे असे ठामपणे का नाहीत घेत आहेत? एक संघटना विरोध करायला आली म्हणजे तुम्ही विरोध करायल्यामुळे तुम्ही निर्णय लगेच वापस कसं काय घेऊ शकता? मला असं वाटतं तुम्ही की निर्णय ते- घेतानाच तिथे तुमचा चूक का नाही करत? कुलगुरूंची आहे. तिथे त्यांनी म्हणजे त्यांनी एका निर्णयासाठी स्टँड व्हायला पाहिजे होतं. जे ते नाही होते ती चुकी त्यांची. आणि राहिला प्रश्न आता विद्यार्थ्यांचा, जे की ते म्हणताय की इतक्या सगळ्या असुविधा विद्यापीठात असताना तुम्ही पुतळ्याच का लावून धरतात किंवा त्याच्याकडेच एवढे लक्ष का देतात? मग तुम्ही वरडा, तुमच्याकडे देताय का कुणी? आता इतक्या प्रश्नांसाठी कधी येता? कधी येता? कधी येता तुम्ही? कधी येता? स्वाभिमान कोणाचं आहे का? हे बघ, मला बोलू द्यायचं नसेल तर मी साईडला होते. एकदा बोलून घ्या मग मग तेच म्हणतीये, थोडं शांततेत घ्या. आता इथे आपला डिजिटल स्टुडिओ बनवायचा होता. 2011 रोजी त्याचं म्हणजे 2011ला ते सुरुवात केली होती. 12 महिन्याचा कालावधी होता. काहीतरी काहीतरी रुपये आले होते. तेही त्यांनी काहीच केलं नाही. ते अर्ध्यातच आहे. आता ते जर झालं असतं तर खूप काही झालं असतं. पण हे सगळे प्रश्न आम्ही आधी पण घेतले होते. आमचं ऐकतो कोण? आता छत्रपती याच्या आधी आहे ना दादा, तुला माहित नसेल पण याच्या आधी बरेचसे मोर्चे झालेले आहेत. विद्यापीठामध्ये 5 वर्षापासून विद्यापीठामध्ये आहे. मग हे ठीक आहे, बघा, ठीक बरं, आहे. एक सांगतो फक्त. मग हे आहेत ना एक 5 बस जाऊ दे. वर्षापासून. कोमल तुम्ही साहजिक आहे. विद्यापीठात- तू भावनिकतेवरती बोलत आहेस. मला सांगतो. एक मुद्दा मला एकच मुद्दा मांडायचा आहे.
तुम्ही जर विद्यापीठातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जर विचारलं की शिवाजी महाराजांचा पुतळा असावा का, तर प्रत्येक जण असावाच म्हणेल, कारण मीही असावंच म्हणतो. माझा पुतळ्याला अजिबात विरोध नाही. मात्र तुम्ही सिनेटचे इलेक्शन आले, तुम्ही संघटनेचा दबाव आला की निर्णय बदलता आणि निर्णय घेता पण. म्हणजे संघटना चालवणार आहे का विद्यापीठ? विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ आहे का संघटनासाठी विद्यापीठ आहे हेच कळत नाही म्हणजे आज. तुम्हाला असं वाटतं की कुलगुरूंचा विद्यापीठाच्या प्रशासनावर जराही वचक अजिबात नाही? वचक नाहीये. अजिबात माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की अजिबात वचक नाही. तुम्ही संघटनेमुळे तुम्ही निर्णय बदलता प्रत्येक वेळी. आणि जर कुलगुरू असे करत असतील की जर ते दुसऱ्यांचा दबाव आल्यावरच जर त्यांचं काम करत असतील ना, तर मला तरी असं वाटतं पुतळ्यासाठी निघणारा मोर्चा काहीच कुठेच चुकीचं नाहीये. कारण आम्ही विद्यार्थी आहे, आम्हाला वाटतं पुतळा व्हावं. तुम्ही म्हटलं की कुठलाच विद्यार्थी असं म्हणणार नाही की पुतळा होऊ नये. आमचं म्हणणंच नाहीये पुतळा होऊ नये प्रॉब्लेम म्हणून. काय माहिती का, आपण असं जीवाच्या आकांताना असं आताडे बाहेर येऊस तर ओरडलो ना, तरी आपलं कुणीच दखल घेणार नाहीत. हे राजकारणी जेव्हा येतात तशी तरतूदच आपल्या आम्हाला ह्याच्यात- तेच म्हणायचं, तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकत नाहीये. तुम्ही मोर्चे घेऊन बाहेरचे लोक इकडे पण तुम्ही आता इकडे पण काही बांधव बसलेले आहेत आपले विद्यार्थी मित्रांनो. आता मी ना एक सांगू इच्छितो तुम्हाला, मी कुठल्याही ऐका, रोडचं अर्धवट काम आहे, स्टुडिओचं अर्धवट काम आहे, एखाद्या विभागाचं अर्धवट काम आहे. हे अर्धवट कामं कशामुळे राहिलेले आहेत? त्याचे टेंडर नाही अर्धवट आहेत. ज्या ज्या कामाचे टेंडर निघले, ह्या विद्यापीठाचा जो आपला स्टुडिओ आहे त्याचं टेंडर अर्धच निघालं, अर्ध्यापर्यंत काम झालं, टेंडर बाकी आहे, त्याचे पैसे येणे बाकी आहे, ते काम अर्धवट आहे. त्या स्टुडिओत काय अर्धवट बाकी असेल, त्याचं टेंडर मान्यच नाही, सँक्शनच नाही, ते अर्धवट बाकी. कुठल्याही कामाला पैसा आला ना, तर टेंडर होऊन जोपर्यंत खर्च होत नाही ना, तोपर्यंत काम होतच नाही. त्याच्यामुळे हा वळवायचा निधी नाहीच ना. त्याच्यामुळे पुतळा होईन का नाही याच्याविषयी काहीच संदिग्ध नाही. तो 100% होणार, कुलगुरूला माहिती. उलट त्याने मूर्खात काढला मला, कसं नाही तर माझ्याकडे आम्ही पुतळा करणार आहे. बरोबर. फक्त होणार आहे. फक्त तिथे काय जातीय दोष आहे, ते नको. सगळे पुतळेच होणार आहेत. पुतळे होत नसते, 2च पुतळे होत असते, तिसरा कधीच होत नसतो. असं काय आता एक गोष्ट आपल्याला टेंडर मान्य नाही त्याचं. विद्यार्थ्यांचे 2 मतप्रवाह या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. काहींचं म्हणणं आहे की पुतळ्याच्या पैशातून तुम्ही विकास करायला पाहिजे, वसतिगृहाचे जे हाल झालेले आहेत त्याबद्दल तुम्ही काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि काहींचं म्हणणं आहे की शिवाजी महाराज ही अस्मितेचा प्रश्न आहे, तर त्यांच्या पुतळ्यापासून आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. तर या ठिकाणी चर्चा इथंच थांबवतो. महाराष्ट्र देशासाठी मी श्याम पाटील, धन्यवाद.